नमस्कार. हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला सध्या राजकारणामध्ये धक्क्यावर धक्के अशी एक नवीन वेब सिरीज सुरू आहे, अशा प्रकारचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठोपाठ आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल घडवण्याचं काम हे एकनाथ शिंदे करतायत. 30 जून म्हणजे आजची तारीख 30 जून 2022, 4 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तो आजचा दिवस. त्याला 4 वर्ष पूर्ण करत असताना शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठा धक्का दिलेला आहे. हा धक्का असा आहे की आज विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा तारीख होती, दिवस होता. 12च्या आधी 11:30 पावणे 12 वाजता एकदम हालचाली झाल्या आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ सांभाळणारे सचिन अहिर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज भरून आले. हा एक खूपच मोठा धक्कादायक असा निर्णय होता. आता याच्यात काय होणार? सचिन अहिर हे शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्याबरोबर आणखीन 5 म्हणजे एकूण 6 असे ठाकरेंच्या उभाटाचे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांच्यापैकी एकटे सचिन अहिर आज बाहेर पडले असं आपण म्हणू. तांत्रिकदृष्ट्या ते कुठेही बाहेर पडले नाहीत. त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांनी एकनाथ शिंदेंचा पक्ष जॉईन केला अशी देखील परिस्थिती नाही. एकनाथ शिंदेंच्या बरोबर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात असं ते म्हणाले की मला उपसभापती पदासाठी ज्या पाठिंबा आणि ज्या सह्या द्यायच्या असतात त्या एकनाथ शिंदे साहेबांनी आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी दिल्या. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या अन्य लोकांनी, परिषद सदस्यांनी. याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि तळागाळातल्या एका कार्यकर्त्याला उपसभापती पदापर्यंत नेण्याचं काम हे शिंदे साहेब करत आहेत. यासाठी मी ऋणी आहे, अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले. त्यांनी तसंच एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की सचिन अहिर यांनी उभाटा सेना किंवा उभाटा पक्ष हा सोडलेला नाही. ते एकनाथ शिंदेंच्या पक्षात आलेले नाहीत. पण तरीही ते एकनाथ शिंदेंच्या बरोबर आहेत. त्यांच्याबरोबर पत्रकार परिषदेत आहेत. त्यांचे मंत्री, शिंदेंचे मंत्री हे त्यांच्यासोबत फिरतायत. असं सगळं वातावरण आज विधानसभेमध्ये आहे, विधान भवनात आहे. आता याच्यात काय काय होईल, काय काय झालेलं आहे? तर विधानसभेच्या उपसभापती पदाची जी निवडणूक आहे ती आज त्याचे अर्ज भरण्याची तारीख होती. उद्या त्याची प्रत्यक्ष निवडणूक आहे. म्हणजे जर वेळ आली तर मतदानाची वेळ ही उद्या आहे. अद्याप त्या पदासाठी कोणीही अर्ज भरलेला नव्हता. त्याची थोडीशी मुदत बाकी आहे. त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीकडनं ऐन वेळेला धडपड करून एखादा उमेदवार उभा करता येऊ शकेल. परंतु विधान परिषदेमधले आजचं जे गणित आहे ते असं आहे की 78 सदस्य तिथे एकूण असतात. त्याच्यापैकी फक्त 5 जागा रिक्त आहेत. 73 सदस्य आहेत. त्यापैकी 35 एकट्या भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याचप्रमाणे शिंदेंच्याकडे 11 आमदार म्हणजे विधान परिषद सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे 10 विधान परिषद सदस्य आहेत आणि 4 हे असे अपक्ष आहेत की ज्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. महायुतीच्या सदस्यांची संख्या ही आज 60 आहे. आणि याच्या उलट महाविकास आघाडीकडे म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या सगळ्यांच्याकडे मिळून फक्त 13 इतके सदस्य आहेत. अशा परिस्थितीत ही निवडणूक काय होईल हे कोणीही सांगू शकेल. सचिन अहिर हे आता उपसभापती झाले असं आपल्याला गृहीत धरता येईल. ते झाल्यामुळे काय काय होणार आहे? एक तर त्यांच्या विरोधात उभाटाला कुठल्याही प्रकारची कारवाई, पक्षांतर बंदी कायदा याच्या करता येणार नाही. याचं कारण असं की घटनेनं जे 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायदा आणि बाकी सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत, त्या 10व्या घटनेच्या परिशिष्टामध्ये
जे 5वं कलम आहे ते असं आहे की लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद इथले ते पीठासीन अधिकारी जे आहेत, म्हणजे सभापती, अध्यक्ष, उपसभापती, उपाध्यक्ष, यांना पक्षांतर बंदीचा कायदा लागूच होत नाही. म्हणजे त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीनं जर पक्ष बदलला तर त्याच्यावर कुठली कारवाई होऊ शकत नाही. याचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला उपलब्ध आहे. म्हणजे नीलमताई गोऱ्हे या उद्धव ठाकरेंच्या बरोबर होत्या, त्यांच्या पक्षातर्फे त्या निवडून आल्या होत्या, उपसभापती त्या निवडून गेलेल्या होत्या, विधान परिषदेत उपसभापती होत्या. त्यांचं पद हे आत्ता काही महिन्यांपर्यंत शाबूत होतं, तेव्हा त्या त्या पदावर होत्या. आता त्या विधान परिषदेच्या पुन्हा सदस्य आहेत, पण अर्थात ते त्यांची टर्म संपल्यामुळे त्या पदाची त्यांची मुदत संपलेली आहे. नीलमताई गोऱ्हे त्याचप्रमाणे त्यांच्या पक्षातले अन्य काही मंडळी ही अर्थातच उपसभापती पदासाठी उत्सुक होती, परंतु जेव्हा सचिन अहिर यांचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला किंवा त्याने एक वेगळ्या प्रकाराने ते ऑपरेशन केलं, त्यावेळेला नीलमताई तसेच बाकीचे सगळे त्यांचे जे संभाव्य उमेदवार विधान परिषदेचे सदस्य ही मंडळी बाजूला झाली आणि नीलमताई गोऱ्हे या स्वतः त्यांचा अहिरांचा अर्ज भरायला उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, स्वतः एकनाथ शिंदे, त्यांचे काही मंत्री आणि अर्थातच विधान परिषदेचे त्यांच्या पक्षाचे महायुतीचे अन्य सदस्य, अशा सगळ्यांनी मिळून सचिन अहिर यांचा अर्ज आज भरला. विधान परिषदेचा अर्ज भरताना 5 सूचक आणि 5 अनुमोदक असे सदस्य त्या सभागृहाचे हे असावे लागतात. तसे त्यांच्या अर्जावर तशा सह्या आहेत, त्यामुळे तो अर्ज अर्थातच वैध आहे. आता हा अर्ज भरताना जे उमेदवार आहेत त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांना सह्या दिल्या पाहिजे असं अजिबात नसतं. कोणीही सदस्य या पदासाठी सूचक अनुमोदक राहू शकतो. त्यामुळे त्यांनी अन्य पक्षाच्या, भाजपच्या असतील किंवा शिंदेच्या आमदारांच्या असतील सह्या घेतल्या म्हणून त्यांच्यावरती कारवाई होऊ शकत नाही. हा एक यातला तांत्रिक भाग झाला. अर्थात हे सगळं बघूनच महायुतीकडे मोठे मोठे कायदेतज्ञ आहेत, त्यांच्याकडे सल्ला देणारे लोक आहेत, त्या सगळ्यांचा विचार करूनच त्यांनी हा मार्ग निवडला असेल. याच्यामध्ये आता पुढे काय होऊ शकतं? सचिन अहिर हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे हसतमुख आहेत, हुशार आहेत आणि त्यांना राजकारणाची, समाजकारणाची मोठी जाणीव आहे. ते 1999 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळीमधूनच, भायखळा वरळी या मतदारसंघातून निवडून आले. ते आमदार राहिलेले होते. ते 3 टर्म सलग 2009 पर्यंत, म्हणजे 9लाही ते निवडून आले. 14च्या इलेक्शनपर्यंत ते आमदार होते आणि या काळात शेवटच्या त्यांच्या टर्ममध्ये 9 ते 14 या काळामध्ये त्यांच्याकडे 5 खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कारभार होता. त्याच्यामध्ये कामगारांच्या विषयक खातं होतं, त्याचप्रमाणे गृहनिर्माण हा विषय त्यांच्याकडे होता. गिरणी कामगारांचे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. गिरणी कामगारांच्या घरांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली. ते इंटकचे पदाधिकारी होते. आता ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेले हे 19 मध्ये. ज्या वेळेला आपल्याला आठवत असेल की वरळीमध्ये उद्धव ठाकरेंना वरळीची जागा भाजपकडनं हवी होती, ती त्यांना आदित्य ठाकरेंसाठी हवी होती आणि आदित्य ठाकरेंची जागा सेफ करण्यासाठी जे काही नियोजन केलं असेल, भाजपने तेव्हा त्यांना मदत केली असेल, त्याच्यामध्ये सुनील शिंदे हे शिवसेनेचे नगरसेवक त्या भागातले, ते बेस्ट कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांना सांगितलं की तुम्ही इथं लढायचं नाही आहे. ते बाजूला केलं त्यांना. अहिर यांना शिवसेनेमध्ये दाखल करून घेतलं आणि वरळीचे जे भाजपचे आमदार होते, 14 साली सचिन अहिर यांचा पराभव करणारे असे जे सुनील राणे, हे देखील एका कामगार नेत्याचे सुपुत्र आहेत. दत्ता राणे हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये 95 ते 99 हे जे काही सरकार होतं त्याच्यामध्ये भाजपच्या वतीनं मंत्री होते, कामगार मंत्री होते. त्यांचा मुलगा सुनील राणे हे तिथले 14ला आमदार म्हणून निवडून आले होते. आता 19ला ही जागा देताना सुनील राणे यांची सोय करणं भाजपला
आवश्यक वाटलं, त्यांना बोरिवलीला पाठवलं. बोरिवली हा पुन्हा भारतीय जनता पक्षाचा एक अतिशय सुरक्षित असा मतदारसंघ. तिथले आमदार कोण होते? 14ला जे निवडून आले होते ते होते विनोद तावडे. हे फडणवीसांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलं. ते भाजपचे मोठे नेते, ते भाजपचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेता हे पूर्वीच्या काळात होते. आणि असं एक नेतृत्व यांना बाजूला केलं. त्यांच्या जागी सुनील राणेंना तिकडे निवडून आणलं आणि उद्धव ठाकरेंच्या पुत्रासाठी, आदित्यसाठी वरळीची जागा ही भारतीय जनता पक्षाने दिली. हा सगळा इतिहास आहे. आता ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या पुढच्या निवडणुकीचं 2029ला जी निवडणूक येईल त्याच्यामध्ये मोठं आव्हान आहे, असणार आहे आणि ते सचिन अहिर हेच उभं करू शकतील. त्यांची ही जी काय आता उपसभापती निवड झालेली आहे होईल, त्याची मुदत ही आणखीन फक्त 2 वर्ष आहे. जुलै 28मध्ये त्यांची विधान परिषदेचं सदस्यत्व समाप्त होईल, तेव्हा ते उपसभापती पद हे देखील जाईल. तेव्हा शिंदेच्या पुढे 2-3 पर्याय असतील. एक, त्यांना पुन्हा विधान परिषदेवर निवडून आणायचं आणि उपसभापती पद पुन्हा द्यायचं, किंवा आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढण्यासाठी एक तगडा उमेदवार म्हणून सचिन अहिर यांना मैदानात उतरवायचं. 19च्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे हे कशा प्रकारे निवडून आले हे मी आपल्याला सांगितलं. 24च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे मागच्या, त्यावेळेला शिंदेंनी खूप प्रयत्न केला आणि त्यांना तिथे आदित्य ठाकरेंचा पराभव करायचा होता. त्यासाठी पुन्हा भारतीय जनता पक्षाकडून एक नामवंत, प्रतिभावंत अशा उमेदवार त्यांच्याकडे आल्या. त्या शायना NC. यांचं स्वतःचा व्यवसायामध्ये मोठं नाव आहे, पण त्या तिथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता आहेत. त्यांनी ती निवडणूक लढवली, पण अर्थात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता पुढच्या निवडणुकीमध्ये शिंदे हे अधिक लक्ष वरळीकडे देणार आहेत. त्याच्यासाठी सचिन अहिर हे उपयुक्त नाव त्यांच्याकडे आता आलेलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा मोठे धक्क्यावर धक्के असे बसत आहेत. त्यांच्याकडे आता विधान परिषदेमध्ये अनिल परब आहेत, मिलिंद नार्वेकर हे आहेत, अंबादास दानवे यांना आत्ताच अलीकडे विधान परिषदेवर पाठवण्यात आलेलं आहे. त्याच्याप्रमाणे एक जमो अभ्यंकर हे शिक्षक मतदारसंघामधून निवडून गेलेले हे विधान परिषदेवर आहेत. या सगळ्यांच्यापैकी कोणी फारसे फुटतील असं नाही. पण आता एकनाथ शिंदेंचं पुढचं टार्गेट हे विधानसभेतले शिवसेनेचे आमदार काही प्रमाणात आपल्याकडे वळतात का, किती प्रमाणात येतात हे बघण्याकडे लागणार आहे. धक्क्यावर धक्के हे अजूनही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बसणार आहेत. पण त्यांची जी काही प्रथा परंपरा आहे त्याप्रमाणे संजय राऊत यांनी लगेचच टीका करायला सुरुवात केली. त्यांनी Xवरती एक पोस्ट लिहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सचिन अहिर यांच्या बाबतीत असं म्हटलं आहे की जे लोक हे स्वार्थ आणि द्वेषमूलक अशा प्रकारचं राजकारण घेऊन आमच्याकडे आले, त्यांच्यामध्ये त्या प्रकारचे किडे होते, अशी एक टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. अशा टीकेमुळे किंवा उद्धव ठाकरे यांचं जे काही वागणं ऐकून त्यांचे आमदार पदाधिकारी यांना खटकतं, न भेटणं किंवा भेटले तरी न बोलणं, समजून न घेणं, अशा प्रकारचे जे आरोप त्यांच्यावर होतात. अद्याप सचिन अहिर यांनी अशा प्रकारचे आरोप केलेले नाही आहेत, कारण त्यांनी मुळात पक्ष आपण सोडलेला नाही अशी भूमिका घेतली आहे. ही अर्थात एक तांत्रिक भूमिका आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना ती पद घ्यायचं असल्यामुळे ही भूमिका घेतलेली आहे. पुढे राजकारण आणखीन मोठं होणार आहे. बरेच धक्के आपल्याला बघायचे आहेत आणि त्या धक्क्यावरती आपल्याला विवेचन देखील करण्याची संधी घ्यायची आहे. या सगळ्या माहितीविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला अवश्य कळवा. नवराष्ट्र हे आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यावर आपल्या मित्रमंडळींकडे पुढे अवश्य पाठवा. धन्यवाद.